आमचं मंडळ हे आयुक्तांना देखील भेटलं होतं। आज आम्ही सहाय्यक आयुक्त यांना भेटलेलो आहे आणि आमच्या 2-3 मागण्या आहेत। त्या मागण्या जर त्यांनी पूर्ण केल्या नाहीत तर येत्या सोमवारपासून आम्ही त्यांच्या कार्यालयात बसून राहू। सोमवार मंगळवार 2 दिवस त्यांचं कार्यालय आणि तिथून न्याय जर नाही मिळालं तर आम्ही आयुक्तांच्या केबिनमध्ये बसून राहू आणि दिवेकरांना पाण्याचा प्रश्न जो दिव्याचा आहे तो मिटवून दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही। तसंच दिव्यातील अनधिकृत बांधकामाचा पण प्रश्न खूप मोठा आहे। दिव्यामध्ये पाण्याचा प्रश्न, ड्रेनेजचा प्रश्न, रस्त्याचा प्रश्न खरा आला कशामुळे तर वाढतं दिव्यात अनधिकृत बांधकाम एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे की रोज माणसं येणार असतील तर पाणी कुठून आणणार ना तुम्ही। तुमची ड्रेनेजची व्यवस्था तेवढीच आहे, तुमची रस्त्याची व्यवस्था तेवढीच आहे, तुमच्या रेल्वे स्टेशनची क्षमता तेवढीच आहे, पण चुकीच्या पद्धतीने धोकादायक अशा अनधिकृत इमारती उभा करणं, त्यातून इथल्या स्थानिक जे नेते मंडळी आहेत त्यांची पोटं भरणं एवढंच मागच्या अनेक वर्षापासून सुरू आहे। तो या सगळ्याच्या विरोधात येत्या नवीन वर्षात महाराष्ट्र नवनिर्माण सेना एक जन आंदोलन उभं करेल आणि पुढच्या काही दिवसात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दिव्यातली सगळ्यात मोठी आंदोलनं ही याच्या आधी 2016, 17, 18ला तुम्ही पाहिलेत अशाच प्रकारची आंदोलनं दिव्यामध्ये तुम्हाला दिसतील। ठीक आहे, कमी बोलणारे पत्रकार आहात तरी तुम्ही पुढचा प्रश्नच नाही आला तुमचा। आणि विषय मेन पाण्याचा आहे, अनधिकृत ह्याचा आहेतच पण मेन पाणी आहे। नाही, पाणी एक मिनिट, पाणी का प्रॉब्लेम झाला? तुम्ही अनधिकृत बांधकामं वाढवली, बरोबर आहे। रोज एक इमारत बनली की 50 घरं येतात, बरोबर। 50 घरं एक अशा जर 25 बिल्डिंगी बांधल्या तर वाढली ना 250 घरं, जवळजवळ 1000 घरं वाढली। 1000 घरं वाढली म्हणजे 4000 लोक वाढली आणि एक दिवस धोकादायकरित्या पडेल। अजून कधी भूकंपाचा एखादा झटका पडला ना तर या पत्त्याची जी बिल्डिंग असतात ना तसे दिव्यातल्या इमारती पडतील आणि याचा सगळं पाप इथल्या स्थानिक नगरसेवकांचं असेल। नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा।